आज विधानसभेच्या सभागृहामध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ड्रग विक्रेत्यांनी जे थैमान घातलेलं आहे त्याबद्दल हे सरकार गंभीर नाही, परंतु गृह खात्याने मी ज्या मतदारसंघामध्ये मुंबई शहरात प्रतिनिधित्व करतो त्या दिंडोशी मतदारसंघामध्ये कुरार पोलीस स्टेशन, आरे कॉलनी पोलीस स्टेशन असेल, दिंडोशी पोलीस स्टेशन असेल, या सगळ्या भागात ड्रग मोठ्या प्रमाणात विकलं जातं आणि ड्रगचं सेवन करणारे जे कोण असतील त्यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांना जाता येता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला जातो। रात्री अपरात्री महिलांना पुरुषांना याचा त्रास होतो आणि स्थानिक पोलीस ठाणं सतत सातत्याने तक्रार करून देखील यावरती कुठलीही कारवाई करत नाही। परिमंडळ 12च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर, अतिरिक्त आयुक्तांशी बोलल्यानंतर, पोलीस आयुक्तांशी बोलल्यानंतर कारवाई सुरू आहे, सामाजिक संस्थांना आम्ही बरोबर घेतोय, एवढीच उत्तरं मिळतात। मी आज सभागृहामध्ये माननीय अध्यक्षांना असं आवाहन केलंय की अध्यक्ष महोदय, की जर अशा पद्धतीने पोलीस या ड्रग विक्रेत्यांवरती कारवाई करत नसतील आणि मुंबई पोलिसांना हे ड्रग विक्रेते हे जुमानत नसतील, राजरोसपणे पोलीस डिपार्टमेंट कार्यरत असताना देखील मोठ्या पद्धतीने ड्रग विक्री आणि सेवन होत असेल तर जे नाकामयाब आहेत अधिकारी त्यांना तात्काळ तिकडनं बदला। परंतु हे सरकार गंभीर नाही आहे आणि म्हणून माननीय अध्यक्षांनी तात्काळ सरकारला आदेश दिलेत की ही बाब गंभीर आहे आणि जे कोण ड्रग विक्रेते आहेत आणि सेवन करणारे आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा, अन्यथा या सगळ्या गोष्टीवरती जे अधिकारी या ठिकाणी कंट्रोल करू शकत नसतील त्यांची तात्काळ त्या ठिकाणाहून बदली करा, अशी मागणी मी केलेली। बोला। शाळेची वेळ बदलण्याचा एक गंभीर विषय आहे। लहान मुलं आहेत, त्यांना या वेळा बदलून त्यांच्या सगळ्या जीवन राहणीमानावरती परिणाम होणार आहे। वय लहान आहे आणि सरकारने हा विचार करायला पाहिजे, पण सरकार कसला विचार करत नाही। आले मना ते करना अशी पद्धतीने हे सगळं चाललंय। लहरी राजा प्रजा अशी परिस्थिती आहे। त्यामुळे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की जे जे वाटतं ते लहरी राजाला वाटतं ते करतं आणि प्रजेवर लादलं जातं। त्यांनी जेवढं ठाकरे कुटुंबियांना बदनाम करायचं तेवढं करू दे। महाराष्ट्रातली जनता ही हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे। येत्या निवडणुकीत त्यांना कळेल कोण देश सोडून जाईल। अरे हे पोलीस खात्याचं आणि गृह खात्याचं फेल्युअर आहे आणि त्यामुळे हे सरकार जे आहे ते या राज्यामध्ये नाकामयाब आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आता बघू निवडणूक आयोग काय म्हणतं ते। सर, एक अजून म्हणालेलं आहे राणे की आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, ते विदेशात पळून जाण्याच्या मार्गात आहे। हा काय राणे सरांनी म्हटलं। कोण राणे सर? मी नाही होतो। पासपोर्ट जमा करा। कोण नितेश राणे? अशा प्रश्नांना मी उत्तर देत नाही। हा काय बोला?
मी तर या वक्तव्याचा निषेध करतो. कृषी प्रधान देशात काळ्याची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं घरामध्ये अर्ध्या पोटी उपाशी झोपतात आणि टाचा घासणारी जनावरे आधी वेळेच्या डोळ्यापुढे चित्र बदललेले नाही. त्या अनुषंगाने बेरोजगारी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने मुलांच्या हाताला बेरोजगारी काम मिळेल काय? थांबा जरा, हे ते की बोलतो. हा बोला. शिवाजी महाराज सुरतला गेले आणि पण सुरतला गेलो असं काल फेर साक्षीने वक्तव्य केलं आणि त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमीमध्ये खूप असा एक आक्रमकपणा आलाय. मी तर या वक्तव्याचा निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जे आराध्य दैवत हिंदुस्थानने मानलं आहे ते राजे छत्रपती यांची अशा पद्धतीने बंडखोरी करून गद्दारी करून सुरतला पळून जाण्यामध्ये महाराजांशी तुलना करणं म्हणजे या राजांचा अपमान करण्यासारखं आहे. बी ने अख्ख्या महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता आणि महाराष्ट्रातली 12 कोटी जनता याचा निषेध करते. सह्याद्रीची उंची म्हणजे